एका साध्या रेघाटलेल्या चित्रामुळे कोणाचं नशीब बदलू शकतं. हो, असं घडलंय. ही स्टोरी आहे 2024 ची ग्लोबल टीचर प्राइज विनर रुबल नागी यांची. ही गोष्ट सुरू होते मुंबईच्या एका झोपडपट्टीतून. रुबल नागी ज्या एक आर्टिस्ट आहेत, त्या एका झोपडपट्टीत आर्ट वर्कशॉप घेत होत्या. तिथे एका मुलानं कागदावर एक काळं चौकोन काढलं. रुबल नागे यांनी त्याला विचारलं, हे काय? तेव्हा तो मुलगा म्हणाला, मॅडम, मी जिथे राहतो तिथे खिडकीच नाहीये, तिथे फक्त अंधार आहे. हा क्षण रुबल यांच्यासाठी लाईफ चेंजिंग ठरला. त्यांना समजलं की जर आजूबाजूला फक्त अंधार आणि घाण असेल तर मुलांच्या मनात रंग कुठून येणार. त्यानंतर त्यांनी जे काही केलं ते कमालीचं होतं. त्यांनी फक्त मुलांना शिकवलं नाही तर त्यांच्या घरांच्या भिंती रंगवायला सुरुवात केली. ज्या घरांमध्ये पावसाचं पाणी गळायचं त्यांचं छप्पर वॉटरप्रूफ केलं आणि लोक ज्याला झोपडपट्टी म्हणून दुर्लक्ष करायचे त्याला त्यांनी मिसाल मुंबई नावाखाली एक जिवंत कॅनव्हास मध्ये बदललं. याचा परिणाम काय झाला? ज्या मुलाने तो काळा चौकोन काढला होता तो आज एक डॉक्टर आहे. जिथे मुलं शाळेत जात नव्हते तिथे आज मिरतीवरून घडे गिरवले जात आहेत. आणि याच कामासाठी आज जगातला शिक्षकांसाठीचा सर्वात मोठा सन्मान $10 म्हणजे सुमारे 8 करोड रुपये यांना मिळाले. मित्रांनो, विचार करा, जर एका महिलाच्या जिद्दीने झोपडपट्टीचं रूपांतर आर्ट गॅलरीत करू शकतं तर आपण आपल्या आजूबाजूला किती बदल करू शकतो. तुम्हाला काय वाटतं? शिक्षण फक्त 4 भिंतीच्या आत असतं की भिंतीच्या बाहेरही? कमेंट करून नक्की सांगा.